नमस्कार. फॅन कॉलिंग मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. फॅन कॉलिंगच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहे अभिनेत्री भाग्यश्री लिमये. लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे, कारण भाग्यश्री ही सध्या घाडगे अँड सून यामधून अमृताच्या रूपामध्ये तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते. खूप खूप स्वागत भाग्यश्री तुझं आमच्या स्टुडिओमध्ये. तुझी थोडक्यात आधी ना आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ओळख करून देऊया. तर भाग्यश्रीनं आतापर्यंत श्रावण क्वीन 2014 जे आहे त्याची ती विजेती ठरलेली आहे. भाग्यश्रीनं सोलापूर इथल्या एका वृत्तपत्रात आजपर्यंत एक जर्नलिस्ट म्हणूनही काम केलेलं आहे. तिचा आतापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता, तिच्या काय आवडीनिवडी आहेत हे देखील आपण तिच्याकडनं आज जाणून घेणार आहोत. तर भाग्यश्री, काही दिवसांपूर्वी एक जर्नलिस्ट म्हणून या सीटवरती असणं आणि मग नंतर त्या सीटवरती एक सेलिब्रिटी म्हणून बसणं, कसा एकंदरीत हा प्रवास आहे, कसा अनुभव आहे? मी तेव्हा जस्ट कॉलेज चालू होतं आणि टाइमपास म्हणून सकाळी न्यूज रिडिंग साठी जायचे. सकाळच्या बातम्या मी द्यायचे. वा वा. आणि 15 मिनिटाच्या त्या बातम्या असायच्या. आणि तेव्हा मी सगळ्या तिकडच्या स्टाफला सुद्धा सांगायचे की एक दिवस मी ऍक्ट्रेस होणार आहे, तुम्ही बघाल मला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये. आणि सगळे उडवायचे माझे फ्रेंड्स पण माझी उडवायचे. सो खरं तर व्हेन आय लुक बॅक खूपच मोठा प्रवास आहे तो. मी ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला न्यूज रिडिंग करायचंय आणि आता ते होतं 2011 मध्ये आणि आता आहे 2019. सो मला एक बुक लिहावी लागेल जर मी लीड बसले माझ्या जर्नी बद्दल. बरं, पण ज्या ज्या लोकांना सांगितलेलं होतं की मी अभिनेत्री होणार आहे, आज त्यांच्या रिएक्शन्स काय असतात, ते मित्रमैत्रिणी कसं फील करतात ज्याला भाग्यश्रीला घाडग्यांची सून म्हणून कलर्स मराठीवरती ते बघतात? आय एम शुअर सगळे खूप खुश आहेत. आणि माझ्या अशा काही मैत्रिणी पण आहेत. मी शाळेत असल्यापासूनच सांगायचं सगळ्यांना आणि फ्रँकली की मी होणार आहे. आणि मला तो कॉन्फिडन्स पण होता की मी काहीतरी करून दाखवणार आणि मला ऍक्टिंगच करायचंय. तर तेव्हा माझे फ्रेंड्स पण म्हणायचे की जेव्हा तू ऍक्ट्रेस होशील आम्ही पोस्टर्स लावू सोलापुरात की ही माझी फ्रेंड आहे. मग ते पण मला चढवायचे, मग ते जोक मध्ये चढवायचे. पण आता सगळेच खुश आहेत. सगळे माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करत असतात आणि दे आर व्हेरी प्राऊड. त्यांच्या पेरेंट्सची रिॲक्शन खूप छान असते जेव्हा मी त्यांच्या घरी जाते. सगळेच खूप हॅपनिंग आणि खूप हॅपी आहे. बरं भाग्यश्री, आता पॅरेंट्सचा विषय काढलेलाच आहे, तर तुमच्या कुटुंबातलं कुणी अभिनय क्षेत्रामध्ये आहे का? एकंदरीत बाबा आई हे सगळेजण काय करतात? भाग्यश्रीकडून त्यांच्या काय अपेक्षा होत्या? माझी आई मुख्याध्यापिका, बाबा आता रिटायर्ड MIDC मध्ये कन्सल्टंट ऑफिसर होते. सो आई बरेच नाटकं बसवायची तिच्या शाळेत पण स्पर्धांसाठी. मी कुठल्याही नाटकात कधीच भाग घेतला नाही, त्यामुळे ती मला नेहमी म्हणायची की तू फक्त म्हणतेस तुला ऍक्टिंग करायचंय पण तुला येत नाही काही आणि तू करणारही नाहीयेस. हा ओके. सो ती म्हणायची की तुला काही जमणार नाहीये सोनू, कारण तू नाटकात भागही घेत नाहीस. आणि पण जेव्हा मी पहिला रोल केला माझा तनिष्क ऍड केली तेव्हा तिला खरंच वाटलं की एक्सप्रेशन वगैरे येत आहे, तिला जमतंय, सोनू कसं काय. त्यामुळे एकंदरीत आई बाबा ते नकार देत होते या क्षेत्रासाठी. पण मला छान जॉब करावा लागला, शिक्षण कम्प्लीट करावं लागलं आणि मग मी इकडे येऊ शकले. क्या बात आहे. बरं, पहिले फॅन्स आहेत ते पुण्याहून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. रवींद्र कुडाळकर, विचारा रवींद्रजी आपला प्रश्न. हा नमस्कार भाग्यश्री. नमस्कार. मी तुझा एक नियमित चाहता आहे. भाग्यश्री आणि सून मधली तुझी भूमिका अतिशय नैसर्गिक असा अभिनय वाटतो, सहज सुलभ अभिनय वाटतो आणि कोणालाही भुरळ पाडेल असतो तुझा अभिनय आणि तुझं एकूण संवाद कौशल्य. आणि आता तू बोलता बोलता जे हसत होतीस ना, मला वाटतं तुझा स्वभावही तसाच असावा. माझे 3 प्रश्न आहेत भाग्यश्री तुला. पहिला प्रश्न माझा असा आहे की तुझं व्यक्तिमत्व आणि स्वभाव तुझा घरी कसा आहे सोलापूरमध्ये, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न मला असा विचारायचा की सुकन्या मोनेताईंच्या सोबतचा तुझा अनुभव कसा होता. आणि तिसरा प्रश्न म्हणजे मी फेसबुकला पाहिलं की तुला चना छोर गरम चौपाटीवर खूप आवडतो. तर सोलापूरची शेंगदाण्याची चटणी किती आवडते, पुण्याची भाकरवडी किती आवडते आणि तुमचे सोलापूरचे अरुण जोशी सर माझे कौटुंबिक मित्र आहेत, इंडियन मॉडेल स्कूलच्या संचालक, त्यांची विद्यार्थिनी आहेत. सर आज महाराष्ट्राबाहेर धार्मिक सहलीला गेलेले आहेत. आत्ताच मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं की भाग्यश्री येते जय महाराष्ट्राला. तर त्यांनी सांगितलं की तिला शुभेच्छा सांगा, मी आउट ऑफ महाराष्ट्र आहे आणि
त्यांच्या आशीर्वादाने तुला या कार्यक्रमाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात भाग्यश्री. Thank you. सोलापूरला कधी आले की नक्की भेटायला जोशी सरांच्या सोबत तुला. वा, क्या धन्यवाद. बात आहे. जबरदस्त. पहिलेच फॅन जबरदस्त आहे. 3 मस्त. प्रश्न नंतर त्यांनी एक मेसेजही तुझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. येस. पहिला प्रश्न, मी माझ्या घरी कशी असते? मी माझ्या घराशी खूप अटॅच्ड आहे, सोलापूरशी खूप अटॅच्ड आहे आणि घरी गेले की मी प्रत्येक कोपऱ्यात मला जाऊ वाटतं. माझं घर प्रत्येक कानाकोपऱ्याशी माझ्या आठवणी आहेत. त्यामुळे सोलापुरात गेले की मी अख्ख्या घरभर फिरत असते, सगळीकडे आरामात खात पीत, आणि मला घर सोडून कुठे जाऊ वाटत नाही कारण घराशी मी खूप अटॅच्ड आहे. आणि मी सिम्पलच आहे, गेस. लहानपणापासून रोज सकाळी उठून रांगोळी वगैरे पण काढायचे मी. ते नंतर पुण्यात गेल्यावर बंद झालं. पण खूपच सिम्पल आहे मी. तसंच बॉर्न अँड ब्रॉटअप, मी ब्रॉटअप तशी झालीये. सो पुण्यात. दुसरा प्रश्न काय होता? सुकन्याताई बरोबरचा Correct. काम करतानाचा एक्सपिरियन्स कसा आहे? करेक्ट. सुकन्याताई सुरुवातीला खूप घाबरले होते मी. सगळेच सिनियर्स होते, सुकन्याताई पण. कशी काय सगळ्यांशी मी ऍडजस्ट करेन, आणि मला काहीच माहिती नव्हतं टेक्निकॅलिटी, की कॅमेरा, OS वगैरे सगळं. पण सगळ्यांनी खरंच खूप सांभाळून घेतलं. आणि सुकन्याताई म्हणजे माझा खाना खजिना आहे. तिकडे गेल्या गेल्या मला नाश्ता, दुपारचा लंच आणि संध्याकाळचा नाश्ता. तुम्ही स्टोरीज जर बघत असाल माझ्या इंस्टाग्रामवरती तर सतत तुम्हाला संध्याकाळी आज का नाश्ता दिसेल, आणि ते सगळं सुकन्याताई करून आणतात माझ्यासाठी. सो अगदी घरासारखी केअर माझी घेतली जाते सेटवर. आणि सोलापूरची चटणी इतकी फेमस झाली आहे माझ्यामुळे सेटवर की मी जेव्हा केव्हा सोलापूरहून येते सगळ्यांसाठी चटण्या पार्सल असतात. आणि पुण्यातली बाकरवडी तर नक्कीच आवडते. पुण्यात माझं शिक्षण, जॉब सगळंच झालेलं आहे, त्यामुळे पुणे इज हिअर. क्या बात आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तू दिलेली आहेस. शिक्षणाचा विषय निघालेला आहे. तर असं म्हणतात की जे कलाक्षेत्रात असतात फार शिक्षित नसतात वगैरे वगैरे, पण त्यालाही मोडीत काढून तुझं शिक्षण तू केलेलं आहेस, यापूर्वी तुझी नोकरी केलेली आहे, याबद्दल काय सांगशील तुझ्या चाहत्यांना? मला असं वाटतं की शिक्षण खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिकली जे मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करतात माझ्यासारखे, त्यांच्यासाठी काही बॅकअप प्लॅन नसतो. आणि आजकाल मी खूप लोकांना ऐकते सांगताना की जे मनात येईल ते करा, जे आवडतं तेच करिअर चूज करा. पण नॉट वेन तुमची इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड तेवढी स्ट्रॉंग नाहीये किंवा तुमचे कॉन्टॅक्ट तितके स्ट्रॉंग नाहीयेत. नेहमीच शिक्षणाचा एक बॅकअप असला तर आपण आपल्याला जे हवं ते करू शकतो. म्हणजे मला कधीच असं वाटलं नाही की मला काम नाहीये तर मी कुठलं काम येतं ते मी घेऊ, असं कधीच मला डेस्परेशन झालं नाही. कारण नेहमीच माझ्या मागे मी जॉब करून आले होते, सो एज्युकेशन होतं. त्यामुळे कधीही इकडे नाही जरी वर्कआउट झालं तरी आय कॅन गो बॅक टू माय जॉब. सो मला असं वाटतं की डेस्परेशन नको कुणाच्या आयुष्यात. त्याच्यामुळे जे डिप्रेशन येतं या फील्डमध्ये, खूपच अनसर्टन सगळं असतं आणि कुठलाही रोल करावा लागू नये म्हणून शिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. क्या बात आहे. एक चांगली सूचना तू सर्व प्रेक्षकांना केलेली किंवा न्यू कमर जे आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाचा सल्ला आहे. पुढच्या आपल्या प्रेक्षकात भुसावळहून समीक्षा सुरवाडकर जोडल्या गेलेल्या आहेत. समीक्षा, विचारा प्रश्न. समीक्षा, आवाज येतोय? हॅलो. समीक्षा, आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि थेट प्रश्न विचारा. हो, येतोय. बोला. हॅलो. हॅलो, हाय, बोला. हाय. माझा क्वेश्चन असा आहे की अमृता आणि भाग्यश्री किती सेम आहेत? समीक्षा यांचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात हा प्रश्न असेल. सुरुवातीची जर अमृता तुम्हाला आठवत असेल तर ती एक्झॅक्ट डिट्टो भाग्यश्री सारखी होती. म्हणजे साडी नको होती. मी खूप नावं ठेवली होती घाडग्यांच्या घराला घरी जाऊन की काय लोक आहेत, असं कुठे असतं. तर हेच सगळं माझ्याही डोक्यात प्रश्न येत असतात. आणि पण एक सिमिलॅरिटी नंतर जी अमृता बदलली त्याचं कारण म्हणजे भाग्यश्री आणि अमृता दोघीही कुणाला इन्सल्ट नाही करू शकत, जसं की अरे इझिली करू शकते.
माझ्या डोक्यात हा प्रश्न होता की कियारा आणि अमृताचं इनिशियल कॅरेक्टर सेम आहे, कारण दोघींनाही स्वयंपाक जमायचा नाही. पण मग कुठे चेंज झाला, तर अमृता सगळ्यांचा रिस्पेक्ट करते आणि कुणाला तोंडावर इन्सल्ट नाही करू शकत, त्यामुळे ती ऍडजस्ट करत गेली आणि हळूहळू तिला समजलं की ह्या सगळ्या गोष्टी खरं तर चांगल्या आहेत, आपल्यासाठी चांगल्या आहेत. तर भाग्यश्री रिअल लाईफ मध्ये थोडी बबली आहे मी, आणि खूपच चाइल्डिश आहे, खायला खूप आवडतं. अमृता आणि भाग्यश्री मध्ये ही एक सिमिलॅरिटी आहे, मी कुणाचा इन्सल्ट नाही करू शकत, कुणाला तोंडावर नाही म्हणू शकत नाही. बाकी सगळं आय गेस. बरं, पण मग रोज टीव्हीवरती जी घाडग्यांची सून भेटायला येते ती काय मूळ कधीतरी रडत असते, कधीतरी एखाद्या सिच्युएशन मधून ती बऱ्याच वेळेला मार्गही काढत असते. ऑफ द सीन ती कशा प्रकारची असते, ऑफ द कॅमेरा कशा प्रकारची असते? कारण तुमचे सोशल मीडियावरचे चिन्मय, तू किंवा तुमच्या सेटवरती सगळ्यांचे जे व्हिडिओज आहेत तेही तितकेच व्हायरल होताना दिसतात. अशीच मजा मस्ती ही ऑफ द कॅमेरा बिहाइंड द सीन सुरू असते का? हो, आम्ही खूप मस्ती करतो. म्हणजे आमचा सेट अख्खा वेड्या लोकांचा सेट आहे, सगळेच धमाल करतात. मुळमुळ रडणारी मला नाही वाटत अमृता मुळमुळ रडणारी आहे, ती इमोशनल होते. इमोशनल तर सगळ्याच मुली असतात, आय नो, मी पण खूप रडत असते. आणि अमृताला अशी पण शेड आहे की ती अक्षय बरोबर ऍज अ बेस्ट फ्रेंड वावरते, मारामारी करते, भांडणं होतात. सो सगळ्या शेड्स मिळाल्यात अमृताला, आणि माझं पण तसंच आहे गॅस, मी सगळ्यात शेड्स निभावते. बरं, पुढच्या फॅन आहेत साक्षी साळवी घाटकोपरून. विचारा साक्षी. हॅलो साक्षी बोला. हॅलो, हाय. हाय भाग्यश्री. हाय हाय. विचारा, आपल्याला काय विचारायचं? साक्षी बोल. साक्षी, टीव्हीचा आवाज बंद करा आणि थेट आमच्याशी बोला. हा, मला ना तुम्ही खूप आवडता, मला तुमची सिरियल ना खूप आवडते. थँक्यू. काही प्रश्न विचारायचा त्यांना? हा, हॅलो. हा, मला तुम्ही ना खूप आवडता, मला ना तुमचं सिरियल आणि तुमची आणि माईंची जोडी ना मला खूप आवडते. थँक्यू साक्षी. तुला काही विचारायचंय मला? हो, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही मला तुमच्यासोबत एखादी ना सिरियल करायची आहे तुमच्यासोबत. नक्की करूया. बरं, अभिनय क्षेत्रामध्ये तुला बघून येणाऱ्यांची संख्या ही तेवढीच आहे. बऱ्याच मुलींना वाटतं की अशा प्रकारचा रोल मिळावा. खरी स्टोरी काय होती ज्यावेळेला हा रोल तुला ऑफर झाला? कारण कलर्स मराठी जसं आलं त्यानंतर घाडगे सूनने त्याला एका वेगळ्या लेव्हलला नेऊन ठेवलं, आणि आजही त्या घाडगे कुटुंबाचे सर्व सदस्य असल्यासारखे रोज टीव्ही समोर तुम्हाला सगळ्यांना बघतात. हो, सोलापुरात मेन म्हणजे लोकांना हा विश्वास झाला की मुंबईत जाऊन सुद्धा आपल्यातलं कोणीतरी या लेवलला पोहोचू शकतं. सो बरेच ज्यांना मी ओळखते त्यांना या क्षेत्रात ट्राय करायचंय. आणि नक्कीच माझा हेच मत आहे की तुम्हाला जे हवं ते कराच, आणि सगळं लकवर आहे इकडे. अजून एक गोष्ट की सगळं इथे डेस्टिनीवर आहे. इथे असं नाहीये की तुम्ही एवढा अभ्यास केला, तुम्ही ही परीक्षा दिलीत आणि तुम्ही पास झाला, तुम्हाला हा जॉब मिळाला, असं नाहीये. बऱ्याच गोष्टी इकडे मॅटर करतात, फक्त तुमचं टॅलेंटच नाही. सो इट्स 50-50% लक प्लस टॅलेंट. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा, पण सेम थिंग एज्युकेशनल बॅकग्राऊंड तुम्ही तुमची स्ट्रॉंग ठेवा, त्याच्याशिवाय काही बरोबर नाही. बरं, नक्कीच आपल्या या गप्पा अशा सुरू असणार आहे. फॅन कॉलिंग मध्ये जे फॅन्स आहेत तुझे तेही आपल्या टीव्ही स्क्रीनवर असलेल्या क्रमांकावरती फोन करून आमच्याशी संपर्क साधून या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतात. तुम्ही देखील प्रश्न विचारू शकतात. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर फॅन कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. परभणीहून ज्योती पारेगावकर आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. ज्योती, विचारा आपला प्रश्न. हॅलो ज्योती बोला. हा, हॅलो. हॅलो, हाय. हॅलो, हाय. भाग्यश्री, बोल मला ज्योती. खूप खूप आवडते. थँक्यू. तुझं घाटगे मधली मला तुझं काम खूप खूप आवडतंय. थँक्यू. ज्योती, काही प्रश्न विचारायचा आहे आपल्याला? हो, काही प्रश्न विचारायचा आहे?
काय एवढंच विचारायचं होतं मला. बरं, प्रत्येकाची ज्यावेळेला पोचपावती मिळते, इतकं प्रेम मिळत असतं, त्यावेळेला कसं बघते स्वतःला? कारण श्रावण क्वीन सारखा एक टायटल जो आहे तो मिळवणं, त्यासाठीची मेहनत करणं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं जसं तू म्हणालीस की मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपण असताना तिथून एक स्ट्रगल सुरू होतं आपलं, कुणीही नसताना या क्षेत्रामध्ये तिथपर्यंत येण्यासाठी या छोट्या छोट्या स्टेप्सही खूप महत्वाच्या असतात का? नक्कीच. मला असं वाटतं गर्ल्ससाठी एक खूप मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेणं. म्हणजे तुम्ही तुमचे कलागुण लोकांसमोर आणण्यासाठी कुठला तरी प्लॅटफॉर्म हवा आणि आजकाल खूप छान छान कॉम्पिटिशन्स येतात. म्हणजे फक्त श्रावण क्वीनच नाही, तर असे अनेक महाराष्ट्रात सुद्धा, इव्हन वर्ल्ड वाईड, इव्हन नेशन वाईड बऱ्याच कॉम्पिटिशन्स असतात आणि त्यातून बऱ्याच मुली खरं तर या क्षेत्रात येतात. या क्षेत्रात येण्यासाठी तर या कॉम्पिटिशन्स खूप महत्वाच्या आहेत आणि छोट्या छोट्या स्टेप्स बून बूनचे घट भरताय म्हणतात ते खरंच आहे. म्हणजे मला असंही आठवतं की मी हजारो ऑडिशन्स दिले आहेत, मी रडत रडत सुद्धा बाहेर आली आहे, पण सगळं एका कारणासाठीच होतं. हे झालं नसतं तर तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही नसता, कोणीतरी वेगळंच माणूस असतं आणि ते असं बोलत असतं की असं झालं असतं तर. सो एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. बरं, पुढच्या फॅन आहे त्यावेळेला उस्मानाबादहून सुप्रिया रोकडे. सुप्रिया, बोला. हा, मला भाग्यश्री लिमये खूप आवडते. थँक्यू. हाय भाग्यश्री, मी तुला रोज पाहते ग, मला खूप खूप आवडते तू. थँक्यू. तुझी मालिका ना एकदम सुपर सुपर म्हणायचं बघ, लय छान असते तुझी मालिका. थँक्यू. तुला काही प्रश्न विचारायचा आहे? हा, काही नाही ग, म्हणजे तू मला खूप आवडते ग, मला रोज तुला असं बघ असं वाटतं, नाही बघितलं मला दिवस जात नाही अक्का. थँक्यू. बरं, सगळ्यांच्या इतक्या कॉम्प्लिमेंट्स मिळतात, त्यांच्याकडून मी एक प्रश्न तुला विचारतो. भाग्यश्री, तुझा फिटनेस फंडा काय आहे? प्रत्येक मुलगी हेच सांगते की भाग्यश्री तू आम्हाला खूप आवडतेस म्हणून. ब्रेड्स मी अवॉइड करते. ब्रेड्स तुम्ही अवॉइड केले तर आय गेस 50% इज डन. आणि रोज नियमित मी एक्सरसाइज करते. आता त्या एक्सरसाइजला चिन्मय खूप नावं ठेवतो कारण त्याचा एक्सरसाइजची मेथड सगळं वेगळं आहे. जिम स्टाईल आहे. जिम स्टाईल आहे, सगळं माझं घरगुती स्टाईल आहे. त्यामुळे पण रोज ऍटलीस्ट 45 मिनिट्स आणि सेटवर मी सतत चालत असते. कधीही वेळ मिळाला तरी मी बसून राहत नाही, झोपत नाही. जर झोप झाली नसेल आदल्या रात्री तर झोपते, पण सेटवरती जरा जरी वेळ मिळाला तरी मी चालत सुटते, गाणी ऐकत डान्स करत मी चालत असते. असे खूप व्हिडिओज लोकांनी बनवले पण आहेत आमच्या सेटवर. त्यामुळे वडापाव खाताना हो तुम्ही पाहिलाय तो व्हिडिओ. सो तो अशा यासाठी बनवला होता कारण मी सेटवरच्या लोकांना खूप नावं ठेवते की तुम्ही वडापाव खाऊ नका, म्हणजे वडा खा पण तो पाव नका खाऊ. त्यामुळे मग मी जेव्हा उचलला होता तेव्हा मग भाग्यश्रीने म्हणजे स्वातीने लगेचच त्याचा व्हिडिओ काढला होता की ही का वडापाव खाते. सो ब्रेड्स तुम्ही अवॉइड करा आणि ऍक्टिव्ह राहा. म्हणजे रोज नॉट नेसेसरी तुम्ही वेटच उचलले पाहिजेत, पण ऍटलीस्ट 45 मिनिट्स वॉकिंग तरी करायला. बरं, पुढचं एक फॅन आहे जे आतुरतेनं फोनवरती आहेत आपल्याबरोबर. स्वप्नील कांबळे आहेत मुंबईहून. स्वप्नील, बोला. हाय भाग्यश्री. हाय. पहिला अभिनंदन तुमचं 500 एपिसोड झाल्याबद्दल. अरे थँक्यू. आणि तुमची सिरियल मला खूपच आवडते. थँक्यू. आणि मेन म्हणजे माझी फियांसे खूपच जळते तुमच्यावर. अरे तर फक्त मला एवढंच विचारायचं आहे की तुमचं चेन्नई बद्दलचा कसा अनुभव आहे त्याच्यावर काम करताना? आम्ही खूप धमाल करतो आणि तो खूपच नॉटी आहे. सेटवरच्या प्रत्येकाला तो त्रास देतो म्हणजे खूप खेचत असतो, काही ना काहीतरी त्याचं चालूच असतं. तो कधीच शांत नसतो सेटवर, त्यामुळे मजा येते. तो आला की अशी एनर्जी वाटते सेटवर. नक्कीच. बरं भाग्यश्री, जाता जाता एक महत्वाचा प्रश्न तुला विचारायचा आहे. देशामध्ये सध्याची परिस्थिती आहे, आपले अनेक जवान मारले गेलेले आहेत, त्यानंतर अभिनंदन यांना पुन्हा एकदा भारत वापसी त्यांची झालेली आहे. निनाद जे आहेत नाशिकचे, ते आता शहीद झालेले होते, त्यांच्या कुटुंबानेही प्रतिक्रिया दिलेली होती. संपूर्ण देशातली आणि जगामध्ये जी परिस्थिती सध्या सुरू आहे ते पाहिल्यानंतर भाग्यश्रीला एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून काय वाटतं? खरं तर जेव्हा हे सगळं झालं, दुसऱ्या दिवशी जेव्हा मी मेकअप रूम मध्ये बसून मेकअप करत होते, मला असं वाटलं मी काय करतेय, म्हणजे मी इम्पॉर्टंट नाहीये. ते लोक जे लढतायत ते इम्पॉर्टंट आहेत, ते हिरोज आहेत. लोक आम्हाला मानतात पण ऍक्च्युली
जे संरक्षण करतायत, ज्यांच्यामुळे मी मेकअप करू शकतेय, मी माझ्याबद्दल, माझ्या लाईफ बद्दल विचार करू शकतेय, ते लोक तिकडे आहेत. सो खूपच खूपच त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. इव्हन मध्ये एका हळदी कुंकू कार्यक्रमाला गेले होते आणि त्याच दिवशी अभिनंदनची न्यूज आली होती की तो तिकडे ट्रॅप झालाय. तेव्हा सुद्धा मी बायकांना हेच म्हटलं की आपण इकडे हळदी कुंकू सेलिब्रेट करतोय, पण त्या लोकांच्या बायकांचं काय, त्यांच्या कुंकवाचं काय. सो मला इतकंच म्हणायचंय की अननेसेसरी इतर लोकांना तुम्ही इम्पॉर्टन्स देण्यापेक्षा, आता फंड रेझिंग वगैरे चालूच आहे सोल्जर्ससाठी, सो त्यात जास्तीत जास्त भाग घ्या. तुमच्याकडून जितकं शक्य तितकं फंडिंग आपण मिलिटरीसाठी करूया. अगदी ₹1 सुद्धा, काहीतरी ₹1 पर डे तुम्ही साठवायचा, तो एक मध्ये प्लॅन आला होता की ₹1 पर डे पर पर्सन जरी आपण सेव्हिंग करायचं ठरवलं मिलिटरीसाठी, कारण दॅट इज द ओनली थिंग विच विल कीप अस सेफ. आपण इकडे बसून आपल्याबद्दल विचार करू शकू. सो आय गेस ते सगळ्यांनी सुरू केलं पाहिजे. नक्कीच एक चांगला विचार जो आहे तू आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणि तुझ्या फॅन्स पर्यंत पोहोचवला. खूप खूप धन्यवाद. तुझ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आलीस आमच्या सर्व प्रेक्षकांशी गप्पा मारल्यास त्यासाठी. थँक्यू सो मच. तर फॅन कॉलिंग मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.